Hello student. In previous lecture we discussed all the characters about the phylum Arthropoda, and next phylum Mollusca is a today's phylum. So let us start about the characteristic and example of the phylum Mollusca. Molluscan animals generally they are called as a soft body animals. इथे तुम्हाला काही एक्झाम्पल दिसतील की ज्यामध्ये आपण काय म्हणतो, द एक्झाम्पल ऑफ द मोलुस्कन एनिमल्स इज ए बायव्हॉल्व्स, पायला, ऑक्टोपस, कटलफिश या सेपिया. ज्यामध्ये आपण इथं सगळ्यांना माहितीच असलेलं स्नेल ॲनिमल किंवा ऑक्टोपस ॲनिमल्स हे ॲनिमल्स आपल्याला सहज माहितीचे असतात आणि हे कसे असतात तर सॉफ्ट बॉडी ॲनिमल्स असतात. जनरल कॅरेक्टरिस्टिक मध्ये आपण सांगतो दे आर इनव्हर्टिब्रेट्स, सॉफ्ट बॉडी, अनसेगमेंटेड बॉडीज. इथं आपल्याला त्याची बॉडी ही कशी दिसते, सॉफ्ट असते, कोणत्याही पद्धतीचे त्याच्यावर सेगमेंट्स प्रेझेंट नसतात. दे हॅव्हिंग ए बायलॅटरल सिमेट्रिकल ॲनिमल्स. यांच्या बॉडीचे दोन एकसारखे भाग पडतात. अँड द बॉडी ऑर द सॉफ्ट बॉडी कव्हर्ड विथ ए हार्ड रिजिड स्ट्रक्चर कॉल्ड ॲज ए मेंटल. यामध्ये आपण काय म्हणतो, दे आर फ्री लिव्हिंग ॲनिमल्स अँड सम आर sedentary, aquatic and seen in marshy places, few are terrestrial. यामधले काही एनिमल्स आपल्याला मार्शी प्लेसेस मध्ये सुद्धा दिसतात. नेक्स्ट वन, द डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ द एनिमल्स इज ए complete digestive system present, so that the body plan is a tube within a tube body plan. Next one, few are असिमेट्रिक ॲनिमल्स. इथे आपल्याला काय दिसतील तर काही ॲनिमल्सची सिमेट्री करता येत नाही, कारण काही ॲनिमल्स हे इरेग्युलर शेप मध्ये प्रेझेंट असतात आणि म्हणून या ॲनिमल्सचे कोणत्याही दोन किंवा त्यापेक्षा जास्त बॉडीमध्ये पार्टमध्ये आपल्याला विभाजन करता येणार नाही. म्हणून आपण म्हणतो सम आर बायलॅटरल अँड फ्यू आर असिमेट्रिकल. बॉडी डिवायडेड इनटू हेड, फूट अँड व्हिसरल मास. आपल्याला इथं फूट रिजन म्हणजेच इथं आपण काय म्हणतो, काही एक्झाम्पल आहेत. इथं ऑक्टोपस दिसतोय, लँड स्नेल दिसतोय, किंवा ज्यामध्ये युनिओ, सेपिया या बॉडीचे आपण जर डिवायडेशन केलं तर बॉडी डिवायडेड इनटू हेड, फूट अँड व्हिसरल मास. हेड हा वरचा रिजन असेल, फूट हा लोकोमोटरी ऑर्गन म्हणून आपण सांगतो, आणि व्हिसरल मास इट इज नथिंग बट द फोल्डेड मास स्ट्रक्चर प्रेझेंट इनसाइड द शेल ऑर मेंटल. द मेंटल सिक्रेट ए हार्ड कॅल्कॅरियस शेल. इथं मेंटल जे आहे म्हणजे हार्ड रिजिड स्ट्रक्चर आहे, हे कॅल्कॅरियस शेल काय करतं, सिक्रेट करतं आणि पुन्हा हार्ड रिजिड स्ट्रक्चर तयार करतं. द मस्क्युलर फूट इज प्रेझेंट ऑन द व्हेंट्रल साइड. आपल्याला इथं चालत असताना स्नेल किंवा ज्यामध्ये आपण काय म्हणतो खालच्या साईडला फूट रिजन प्रेझेंट आहे आणि हा लोकोमोटरी ऑर्गन्स म्हणून सुद्धा काम करेल. सो दॅट द मस्क्युलर फूट इज प्रेझेंट ऑन द व्हेंट्रल साइड. डायजेस्टिव्ह सिस्टीम इज ऑल्सो वेल डेव्हलप्ड. इथं आपण काय सांगतो, द ऍडव्हान्स्ड नर्वस सिस्टीम ऑल्सो प्रेझेंट, एलिमेंटरी कॅनल ऑल्सो प्रेझेंट अँड ट्यूब विदिन ए ट्यूब बॉडी प्लॅन प्रेझेंट. इथं आपण त्याचे जनरल कॅरेक्टरिस्टिक सांगणार आहे. सॉफ्ट बॉडी एनक्लोज्ड इन ए कॅल्शियम कार्बोनेट शेल और कॅल्कॅरियस शेल प्रेझेंट. इट इज कॉल्ड एज ए मेंटल. अनसेगमेंटेड बॉडी आहे, बायलॅटरल सिमेट्रिकल आहे, मस्क्युलर फूट प्रेझेंट आहे अँड दीज मस्क्युलर फूट आर युजफुल फॉर द लोकोमोशन पर्पजेस. द रेस्पिरेशन टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ गिल्स. गिल्सच्या सहाय्याने काय होतं, त्यामध्ये रेस्पिरेशन होतं. आता यामध्ये रेस्पिरेशन करत असताना द बोकल कॅव्हिटी हॅज रेस्पायरिंग ऑर्गन. इथं बोकल कॅव्हिटी मध्ये रेस्पिरेटरी ऑर्गन प्रेझेंट असतो अँड इट इज कॉल्ड एज ए रॅड्युला. त्याला काय म्हणतात, रॅड्युला असं म्हणतात. दे शो न्यूमॅरस फिदर लाईक गिल्स. इथं रॅड्युलालाच फिदर्स लाईक गिल्स प्रेझेंट असतील अँड इट इज कॉल्ड एज ए टिनिडिया. त्यालाच आपण काय म्हणतो, टिनिडिया असं म्हणतो. अँड इट इज युजफुल फॉर द ॲक्वॅटिक रेस्पिरेशन. रेस्पिरेशन मध्ये काय असतील ते उपयोगी असतील, म्हणजेच रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये रॅड्युला प्रेझेंट असतो, याच्यामध्येच
फिदर लाईक गिल्स प्रेझेंट असतील आणि गिल्सलाच आपण काय म्हणणार आहे, क्टिनिडिया म्हणणार आहे. टेरेस्ट्रियल फॉर्म ऑफ एनिमल्स फॉर द रेस्पिरेशन they are use a lungs. That means a terrestrial animals respiration takes place with the help of lungs. Terrestrial animals मध्ये lungs development झालेली दिसते, म्हणूनच आपण काय म्हणतो, respiration takes place with the help of lungs. Circulatory system is of open type. ओपन टाइप सर्क्युलेशन प्रेझेंट असतं, तिथं कुठल्याही ब्लड वेसल्स थ्रू सर्क्युलेशन होत नाही. ब्लड कंटेनिंग ए कॉपर कंटेनिंग ब्ल्यू रेस्पिरेटरी पिगमेंट्स कॉल्ड एज ए हिमोसायानिन. यामध्ये प्रेझेंट असलेलं जे लिक्विड ब्लड आहे, याच ब्लडला आपण काय म्हणताय, द रेस्पिरेटरी पिगमेंट्स प्रेझेंट अँड देज रेस्पिरेटरी पिगमेंट्स कॉल्ड एज ए हिमोसायानिन. देन एक्सक्रीशन टेक्स प्लेस with the help of kidney. इथं मोस्टली आपण काय सांगतो, invertebrates animals excretion takes place with the help of nephridia. त्यामध्ये आपण काय म्हणतो, फ्लेम सेल्स किंवा फ्लेम ग्लँड्स, ग्रीन ग्लँड्स याच्या थ्रू रेस्पिरेशन होतं. आणि व्हर्टिब्रेट्स मध्ये एक्सक्रिशन करण्यासाठी वेल डेव्हलप्ड अशी एक्सक्रिटरी सिस्टीम डेव्हलप झालेली असते आणि त्यालाच आपण किडनी असं म्हणतो. पण मोलुस्कांमध्ये किडनी डेव्हलपमेंट झालेली नसली तरी सुद्धा किडनी सारखं फंक्शन तयार करणारा ऑर्गन असतो की ज्याला आपण काय म्हणतो, ऑर्गन ऑफ बोजानस. अँड दीज ऑर्गन ऑफ बोजानस रिस्पॉन्सिबल फॉर द एक्सक्रीशन पर्पजेस. नेक्स्ट वन, युजली नर्वस सिस्टीम इज फॉर्म्ड बाय 3 pairs ऑफ गँग्लिया. यामधली नर्वस सिस्टीम सुद्धा वेल डेव्हलप्ड झालेली असते आणि याच्यामध्ये गँग्लिया काय असतील, प्रेझेंट असतील. इन दॅट एनिमल्स सेन्स ऑर्गन इज ऑल्सो वेल डेव्हलप्ड. सेन्स ऑर्गन सुद्धा काय असतील, वेल डेव्हलप्ड झालेले असतील. यामध्ये सेन्सरी ऑर्गन्स मध्ये आईज अँड सेन्सरी पॅपिली आर प्रेझेंट फॉर द सेन्सेशन. अँड reproduction takes place with the help of oviparous process. That means the sexes are separated. Animals are mostly oviparous. इथं आपल्याला रिप्रोडक्शन मध्ये मोनोसियस अँड डायोसियस एनिमल्स आपण असं म्हणतो. मोनोसियस म्हणजेच सेक्सेस आर सेपरेटेड अँड डायोसियस मीन्स बोथ सेक्स ऑर्गन्स प्रोड्युस्ड इन ए सेम एनिमल्स. एक्सटर्नल डेव्हलपमेंट प्रेझेंट असते आणि एक्सटर्नल आणि इंटरनल फर्टिलायझेशन हे दोन्ही टाईपचं फर्टिलायझेशन या एनिमल्स मध्ये आपल्याला बघायला मिळतं. हा झाला मोलुस्का फायलम. यामधले हे एक्झाम्पल आणि त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक आज आपण स्टडी केले. आता या कोणत्याही एका फायलमवर तुम्हाला शॉर्ट नोट विचारली जाते. डिस्क्राइब फायलम विथ एक्झाम्पल असं जर विचारलं तर तुम्हाला त्यामधले कॅरेक्टर्स आणि त्याचे एक्झाम्पल सांगावे लागतात. त्याशिवाय तुम्हाला कधी कधी मॅच द फॉलोइंग्स म्हणून एका साईडला फायलमची नावं येतील, एका साईडला एक्झाम्पल येतील. यांना मॅच करणं हा सुद्धा क्वेश्चन 1 मार्काला 1 विचारला जातो. या अगोदर पाहिलेल्या सगळ्या फायलम मधले तुम्हाला एक्झाम्पल आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक माहिती असणं गरजेचं आहे. याच्या अगोदर आपण पोरिफेरा, त्यानंतर निडारिया, टिनोफोरा, प्लॅटीहेल्मिंथिस, अस्केहेल्मिंथिस हे काही फायलम बघितले. त्यामध्ये फायलम ॲनिलिडा त्यामधले